महाराष्ट्र के जालना में गौ कशी को लेकर माहौल खराब करने की कोशिश शुरू हो गई है। बता दें आपको कि जालना में लोधी मोहल्ला में उस वक्त सरपसंदों ने पथराव किया जब यहां असलम कुरैशी ने गौ कशी की थी और वीडियो वायरल हुआ था। 1 सितंबर को गौ कशी की गई थी और उसके बाद जो है आज बाजाब्ता तौर पर दोपहर में कुछ सरपसंदों ने असलम लोधी के घर पर और उसके दोस्त के घर पर जो है खलील लोधी के घर पर हमला किया और जिसके बाद जो है हालात यहाँ पर खराब हुए और पुलिस ने इस मामले में एफआईआर दर्ज करके फसाद बर्पा करने का केस दर्ज कर लिया है। बता दिया आपको कि हालात पुरअमन है और पुलिस ने ये अपील की है कि लोग अफवाहों पर तवज्जो ना दे और फिरका परस्तों पर नजर भी रखी जा रही है। जिस तरीके से बताया कि असलम कुरैशी ने यहाँ पर बाजाब्ता तौर पर गौकशी की थी और 1 सितंबर को गौकशी की वारदात को अंजाम दिया था, जिसके बाद इस पर केस दर्ज कर लिया गया है, लेकिन अब तक इसकी गिरफ्तारी अमल में नहीं लाई गई है। इसलिए जो है पुलिस मुलजिम की तलाश भी कर रही है और इसके साथ 3 अफराद के खिलाफ मामला दर्ज किया गया है जो असलम के साथ में गौकशी में मुलविस पाए गए हैं। बता दें आपको कि ये वीडियो वायरल होने के बाद यहाँ पर लोगों के मजहबी जज्बात मजनून हुए और असलम लोधी पर बाज़ाब्ता तौर पर मकोका के तहत कार्रवाई करने का डिमांड भी किया गया है। और आज जो है यहाँ जालना में कत्ल खाने को लेकर भी एहतजाज किया गया और जो कत्ल खाने हैं पुराने उसे खोलने का डिमांड भी जो है असलम ने किया था और जिसके बाद जो है बाज़ाब्ता तौर पर आज जो है यहाँ के पुराने कत्ल खाने को मुनद्दम करने का भी काम शुरू था। बता दिया आपको कि जालना में फिरका परस्त अनासिर जो है यहाँ माहौल खराब करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इस सिलसिले में एडिशनल एसपी ने क्या कहा देखिए जहां के इंसाफ की खास रिपोर्ट में। आज 1/9/25 रोजी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तो असलम महमूद कुरेशी राहणार मंगळबाजार एक गोमातेची हत्या करताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। तसा व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सुमोटो यामध्ये दखल घेतलेली आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या तक्रारीवरून आपण सदर इसम आणि त्यांच्याबरोबरचे जे सहआरोपी आहेत त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर BNS 299 त्याचप्रमाणे 3-5 त्याच सहकलम 5(क)(9) आणि 9(अ) प्राणी संरक्षण सुधारणा कायदा याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे इतरही काही कलमांचं त्याच्यात वाढ होत आहे का याबाबतची आपण अधिकची इन्फॉर्मेशन त्या आरोपींची गोळा करत आहोत आणि कायद्यांच्या सूचना घेऊन किंवा त्यांचं कायदेशीर मार्गदर्शन घेऊन यात आपण काही कलमांची वाढ होत असेल तर ती करू। पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की पोलिसांनी याच्यात स्वमोटो गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या सणासुदीच्या कालावधीत शांतता आज सकल हिंदू समाज जालना यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की मंगळ बाजार येथील असलम कुरेशी महमूद या व्यक्तीनं गोमातेची हत्या करतानाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे। त्याच्यातून सर्व समाजाचे धार्मिक भावना दुखवलेल्या आहे आणि सर्वच गोमातेला पूजनीय मानतात आणि त्याने जे कृत्य केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत अजिबात नाही, ते गुन्हेगार आहेत। तर त्यांच्यावर त्याचबरोबर इतरही मोका किंवा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करा असं त्यांचं मागणी आहे। तर याबाबत मी सर्वांना आश्वस्त करतो कुठल्याही गुन्हेगारांच्या सोबत आम्ही राहणारच नाही। कुठल्याही गुन्हेगाराला कडक कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल आणि ज्या कायद्यांच्या आपण मागणी केलेली आहे किंबहुना त्याच्या कायदेशीर तरतुदी पाहून त्याचबरोबर इतरही काही सेक्शन्स लागतात का याच्या कायदेशीर तरतुदी पाहून त्यांच्यावर आपण कडक कारवाई करू आणि असला कुठलाही प्रकार जे बेकायदेशीर कृत्य आहे ते पोलीस दल आणि प्रशासन अजिबात खपून घेतले जाणार नाही आणि या सणासुदीच्या महोत्सवावर असल्या गुन्हेगारांना आम्ही कठोरातल्या कठोर कारवाई करू। आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी आता सण चालू आहेत सर्वांनी शांतता राखावी। हा त्याच्यात आम्ही आरोपी शोध घेत आहोत आणि तो मिळून गेल्यास पुढील कारवाई करू। तर शहरामध्ये वारंवार हत्या होती या संदर्भात आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे? पोलीस प्रशासन भूमिका ही स्पष्ट आहे। आम्ही जे कायद्याने जे प्रतिबंधित गोष्टी आहेत
त्याला बिलकुल कडक कारवाई केली जाईल आणि अशा आरोपी मिळाल्यास त्यांना आपण जे कायद्याने जे संबंधित कायद्याने ज्या तरतुदी आहेत त्याच्या तरतुदीला अधीन राहून आपण कारवाई करू. धन्यवाद.